36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पिशोर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 303, 2 आणि 3 व 5 अन्वये दाखल असलेल्या जनावरे चोरीच्या गुन्ह्याचा पिशोर पोलिसांनी यशस्वीपणे उलगडा केलाय. फिर्यादी आणि अन्य शेतकऱ्यांच्या मालकीचे 2 बोकड अज्ञात चोरट्यांनी लबाडीने चोरून नेले होते. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी तात्काळ विशेष शोध पथक तयार करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्रावली. तपासादरम्यान संशयित आरोपींची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी यश आले. त्यानुसार गजानन माधव कुमार, वय वर्ष 36, राहणार कासोद, तालुका सिल्लोड आणि समाधान पांडू शेळके, वय वर्ष 36, राहणार कासोद, तालुका सिल्लोड या दोन्ही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी दरम्यान आरोपींनी पिशोर तसेच अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस गेलेले 2 बोकड, गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन आणि अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचे 2 बोकड असा एकूण 1,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना सन्माननीय न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीस गेलेली जनावरे सुखरूप परत मिळाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी पिशोर पोलिसांचे मनपूर्वक आभार मानलेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ अपराजिता अग्निहोत्री, कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक बर्डे, पोलीस अंमलदार गणेश कव्वाल, बबन खंबाट, सबकाळ अन्सार पटेल यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडले. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.